नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत वर्ग 10वा, विषय मराठी, त्यामधील पाठ 14वा, काळे केस. या पाठाचे लेखक आहेत नासी फडके. या पाठातील स्वाध्याय, कृती, व्याकरण, स्वमत आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहिले आहे कृती. कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे आकृत्या पूर्ण करा. आणि आकृत्या पूर्ण करामध्ये पहिला प्रश्न आहे तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकांना दिसलेली दृश्य. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकांना दिसलेली दृश्ये ती खालीलप्रमाणे आहेत. पहिलं दृश्य आहे कधी कधी पाऊस रिमझिमतो. कधी कधी पाऊस रिमझिमतो हे त्यांना तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यामध्ये दिसते. दुसरं दृश्य आहे कधी कधी पाऊस धोधो कोसळतो. कधी कधी पाऊस धोधो कोसळतो. तिसरं दृश्य आहे पावसाळ्यात दिशा धुसर बनतात. पावसाळ्यात दिशा धुसर बनतात. आणि चौथं दृश्य आहे भिंतीच्या व कौलारांच्या उंच सखल व उभ्या आडव्या रांगा समोर दिसतात. भिंतीच्या व कौलारांच्या उंच सखल व उभ्या आडव्या रांगा समोर दिसतात. अशा प्रकारे लेखकांना तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात दृश्य दिसायचीत. आकृत्या पूर्ण करामध्ये दुसरा प्रश्न आहे लेखक सर्व काळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी. लेखक सर्व काळ विचार करत होते तेव्हा ते कोणत्या गोष्टीचा शोध घेत होते ते आपल्याला या उत्तरामध्ये लिहायचं आहे. पहिला आहे अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द. काय आहे? ज्या अर्धवट कल्पना सुचल्या आहेत त्याची आकृती पूर्ण करायची आहे, म्हणजे ते विचार पूर्णत्वास न्यायचे आहे. म्हणूनच अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द लेखक विचार करताना शोधत असत. दुसरा आहे नव्या नव्या कल्पना. ते नव्या नव्या कल्पना यावर सर्व काळ विचार करत असत. प्रश्न दुसरा आहे कारणे शोधा. यामध्ये पहिला प्रश्न आहे लेखकाला स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही कारण. काय प्रश्न? लेखकाला स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही कारण. उत्तर लेखकांना स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारल्याचे केस पांढरे झाले होते हे लेखकांच्या लक्षात आले. दुसरा प्रश्न आहे लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता कारण. काय प्रश्न? लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता कारण. उत्तर आहे लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता कारण तो माणूस स्वतःच्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकाकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती. प्रश्न तिसरा आहे खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. खाली काही शब्दसमूह दिलेले आहेत, त्यासमोर चौकटी दिल्या आहेत, त्या चौकटीत त्या शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. पहिला शब्द आहे केसभर विषयांतर. काय आहे? केसभर विषयांतर. उत्तर आहे अगदी थोडेसुद्धा विषयांतर. अगदी थोडेसुद्धा विषयांतर. दुसरा आहे केसात पांढरं पडण्याची लागण. केसात पांढरं पडण्याची लागण. उत्तर आहे केस पांढरे होणे. हे उत्तरे आपल्याला समोर दिलेल्या चौकटीत लिहायची आहेत. तिसरं आहे प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड. प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड. उत्तर आहे कलप लावल्यामुळे पिकलेल्या केसांचा पांढरेपणा दयनीय दिसतो. खालील शब्दसमूहांचा अर्थ आपल्याला अशा प्रकारे चौकटीमध्ये लिहायचा आहे. प्रश्न चौथा आहे खालील शब्दसमूहांचे अर्थ लिहून तक्ता पूर्ण करा. यामध्ये एक तक्ता दिला आहे, त्यामध्ये एका बाजूला वाक्प्रचार लिहून दिले आहेत आणि दुसऱ्या बाजूला अर्थ आहेत, तर त्या दुसऱ्या बाजूला आपल्याला अर्थ लिहायचे आहेत. तक्त्यामध्ये दुसऱ्या बाजूला अर्थ लिहायचे आहेत. पहिला वाक्प्रचार आहे गुडघे टेकणी.
गुडघे टेकणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो शरण येणे. काय होतो? शरण येणे. दुसरा वाक्प्रचार आहे खनपटीला बसणे. दुसरा वाक्प्रचार आहे खनपटीला बसणे. अर्थ होतो सारखे विचारत राहणे. सारखे विचारत राहणे. तिसरा वाक्प्रचार आहे तगादा लावणे. तिसरा वाक्प्रचार आहे तगादा लावणे. अर्थ होतो पुन्हा पुन्हा विचारणे. काय होतो अर्थ? तगादा लावणे म्हणजे पुन्हा पुन्हा विचारणे. चौथा वाक्प्रचार आहे निकाल लावणे. चौथा वाक्प्रचार आहे निकाल लावणे. त्याचा अर्थ होतो संपवणे. निकाल लावणे म्हणजे संपवणे. आणि पाचवा वाक्प्रचार आहे पिच्छा पुरवणे. पिच्छा पुरवणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे. एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे. अशा प्रकारे आपल्याला खालील शब्दसमूहांचे अर्थ लिहून तक्ता पूर्ण करता येतो. प्रश्न 5 आहे खालील शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा. खाली काही शब्द दिले आहेत तर ते वाक्य तयार करायचे आपल्याला त्या शब्दापासून आणि त्या वाक्यात तो शब्द आला पाहिजे अशी वाक्य तयार करायची आहेत. पहिला शब्द आहे निष्णात. काय आहे पहिला शब्द? निष्णात. तर या निष्णात या शब्दापासून वाक्य तयार होते रणिता गाणे म्हणण्यात निष्णात आहे. रणिता गाणे म्हणण्यात निष्णात आहे. दुसरा शब्द आहे झिलई. काय आहे? झिलई. झिलई दिली की जुनी भांडी चकाकतात. झिलई दिली की जुनी भांडी चकाकतात. तिसरा शब्द आहे नित्यनेम. तिसरा शब्द आहे नित्यनेम. आदित्य नित्यनेमाने अभ्यास करतो. आदित्य नित्यनेमाने अभ्यास करतो. चौथा शब्द आहे लहरी. चौथा शब्द आहे लहरी. राणीचा लहरी स्वभाव चांगला नाही. राणीचा लहरी स्वभाव चांगला नाही. पाचवा शब्द आहे तगादा. काय आहे? तगादा. मला गोष्टीचे पुस्तक घेऊन दे असा अंजूने तगादा लावला. मला गोष्टीचे पुस्तक घेऊन दे असा अंजूने तगादा लावला. अशा प्रकारे दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करता येतात. प्रश्न 6 आहे खालील वाक्यातील अलंकार ओळखा. खाली काही वाक्य दिली आहेत त्या वाक्याचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. वाक्य आहे नव्या कल्पना कारंजाच्या तुषाराप्रमाणे उडू लागतात. वाक्य आहे नव्या कल्पना कारंजाच्या तुषाराप्रमाणे उडू लागतात. आणि या वाक्याचा अलंकार आहे उपमा अलंकार. हे उत्तर आपल्याला चौकटीमध्ये लिहायचं आहे. उपमा अलंकार. दुसरं वाक्य आहे तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो. तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो. या वाक्याचा अलंकार होतो चेतना गुणोक्ती अलंकार. काय होतो? चेतना गुणोक्ती अलंकार. तिसरं वाक्य आहे कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते. कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते. या वाक्याचा अलंकार आहे उपमा अलंकार. या वाक्याचा अलंकार आहे उपमा अलंकार. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या वाक्यांचे अलंकार लिहून चौकटी पूर्ण करता येतात. प्रश्न 7 आहे खालील वाक्यातील परस्पर विरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा. खाली काही परस्पर विरोधी शब्द असणारी वाक्य लिहून दिली आहेत. त्या वाक्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे आणि आपल्या रोजच्या वापरातील अशी शब्द येणारी वाक्य आपल्याला लिहायची आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला एक एक वाक्य लिहून देते. पहिलं वाक्य आहे मातीच्या ढिगात सुखदुःखांचे माणिक मोती आढळतात. मातीच्या ढिगात सुखदुःखांचे माणिक मोती आढळतात. यामध्ये शब्द आहे सुखदुःख. सुखदुःख हा परस्पर विरोधी शब्द आहे. या शब्दापासून आपण तयार केलेलं वाक्य बघूयात. सुखदुःख ह्या एका पाठोपाठ येणाऱ्या गोष्टी आहेत. दुसरं वाक्य दिलं आहे त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते. त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते. परस्पर विरोधी शब्द आहेत गर्भित, उघड. काय आहेत? गर्भित, उघड. त्या वाक्यापासून त्या शब्दापासून असंही वाक्य लिहिता येते आपल्याला आजीने सांगितलेल्या गोष्टीचे गर्भित अजून उघड झाले नाही. आजीने सांगितलेल्या गोष्टीचे गर्भित अजून उघड झाले नाही. तिसरं वाक्य आहे स्तुती निंदेची पर्वा न करणारा मी. काय आहे वाक्य?
स्तुती निंदेची पर्वा न करणारा मी. यामध्ये स्तुती आणि निंदा हे परस्पर विरोधी शब्द आहेत. यापासून आपण तयार केलेलं वाक्य पुढीलप्रमाणे. काही लोक समोर स्तुती आणि माघारी निंदा करण्यात पटाईत असतात. चौथं वाक्य आहे, प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं. या वाक्यात प्रश्न आणि उत्तर हे परस्पर विरोधी शब्द आहेत. वाक्य तयार होते, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधल्यानंतर सापडतेच. अशीच वाक्य आपण सुद्धा तयार करायची आहेत. अशा प्रकारे दिलेल्या वाक्यातील परस्पर विरोधी शब्द शोधून त्यातून नवीन नवीन वाक्य तयार करता येतात. प्रश्न 8वा आहे, विरुद्धार्थी शब्द लिहा. त्या खाली काही शब्द दिले आहेत, त्या शब्दाचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे अवरोह. अवरोह शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आरोह. अवरोह, आरोह. दुसरा शब्द आहे अल्पायुषी. अल्पायुषी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दीर्घायुषी. अल्पायुषी, दीर्घायुषी. तिसरा शब्द आहे सजातीय. सजातीय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विजातीय. सजातीय, विजातीय. चौथा शब्द आहे दुमत. दुमत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे एकमत. दुमत, एकमत. पाचवा शब्द आहे नापीक. नापीक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सुपीक. नापीक, सुपीक. अशा प्रकारे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहिता येतात. प्रश्न 9वा आहे स्वमत. तर स्वमतमध्ये पहिला प्रश्न आहे, लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा. उत्तर. पहिले मी तुम्हाला कलप या शब्दाचा अर्थ सांगते. कलप म्हणजे आपण त्याला डाय म्हणतो. खनपटीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकांना त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे आपल्या हे लक्षात येते की लोक आपले वय लपवण्यासाठी, तसेच आपण म्हातारे किंवा खूप वय झाले नाही, आपण अजूनही तरुणच आहोत हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात. वास्तविक परिस्थिती दिवसेंदिवस प्रत्येकाचे वय हे वाढतच जाते आणि वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. ही परिस्थिती कधीच आणि कुणीच टाळू शकत नाही आणि मानवाच्या अवयवात होणारे बदल नैसर्गिक आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखाद्या क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. त्याची सुरुवात प्रत्येकाने शालेय जीवनापासून केली पाहिजे. आपल्याला काय आवडते, काय आवडत नाही हे तपासून आपले ध्येय ठरवले पाहिजे. तेच ध्येय पूर्णत्वास जाण्यासाठी कार्य केले पाहिजे. शिवाय आपण केलेल्या कार्याचा समाजाला फायदा झाला पाहिजे. त्यामुळे आपले विचार आपोआपच समाजात तरुण राहतील. त्यामुळे आपल्याला वय वाढवण्याचे दुःख होणार नाही, वय वाढण्याचे दुःख होणार नाही. अशा प्रकारे लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत आपले मत लिहिता येते. स्वमतमध्ये दुसरा प्रश्न आहे, परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. लेखक वेगवेगळ्या गावांना जाऊन व्याख्याने देत असायचे. त्या गावी गेल्यानंतर जुन्या परिचयाचे मित्रमंडळी, लहानपणी त्यांच्या वर्गातच शिकलेले, त्यांच्यासोबत खेळलेले बागडलेले लोक भेटायचे. जुनी माणसे भेटल्यानंतर ते एकमेकांना विचारपूस करायचे. कोण काय करतो, कोणाचे काय चालू आहे या बाबतीत ते त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करत असत. यावरून त्यांच्या हे लक्षात येते की लेखकाकडे एक आकर्षण बाब होती, ती म्हणजे त्यांचे केस अजूनही काळे होते. त्यांना भेटणारी माणसे त्यांच्या केसांच्या काळेपणावरून त्यांना प्रश्न विचारत. त्यामध्ये वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा. बरेच लोक आपले केस इतरांना काळे दिसावे म्हणून केसांना कलप लावतात, परंतु लोकांचा हा प्रयत्न अपयशी ठरतो. कलपामुळे रूप अगदी केविलवाणे बनते. लेखकांच्या एका स्नेहाची म्हणजे त्यांच्या एका पाहुण्यांची स्थिती अशीच होती. त्यामुळे लेखकांनी केस काळे राखण्यासाठी किंवा केस काळे ठेवण्यासाठी कोणती युक्ती केली असावी
याचे त्या गृहस्थाला अमाप कुतूहल होते. त्याचे ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला बसला आणि तेव्हा तो लेखकांनी थट्टा करत विनोद करीत त्यांची बोळवण केली. खनपटीला बसणे म्हणजे तगादा लावणे. तर तो मनुष्य लेखकाच्या मागे तगादा लावत तुमचे केस कसे काळे आहेत, का काळे आहेत असं विचारण्यासाठी शेवटपर्यंत त्यांच्या मागे त्यांना प्रश्न विचारत होता. स्वमतमध्ये तिसरा प्रश्न आहे, प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा. उत्तर: प्रत्येकाची विचार करण्याची सवय व वेळ स्वतंत्र असते, वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीला नवीन नवीन विचार वेगवेगळ्या वेळेला सुचत असतात. ह्या कल्पना कोणाला कधी सुचतील, कशा सुचतील हे सांगणे कठीण आहे. मी राहतो त्या ठिकाणी एक कवी मनाचा माणूस राहतो. त्याला आजूबाजूचे लोक मान देतात. खूप लोक त्यांच्याकडून वेगवेगळ्या कार्यक्रमात सादर करण्यासाठी कविता लिहून घेतात आणि तो सगळ्यांना आनंदाने कविता लिहून देत असतो. आमच्या कॉलनीच्या टोकाला एक रस्ता आहे. तो रस्ता तेथेच संपतो. तेथील वातावरण हे अतिशय निसर्गरम्य आहे. तसेच तेथे माणसाची वर्दळ नसते. तिथे त्याला फिरता फिरता कवितेच्या ओळी सुचतात. माझ्या वर्गात माझी एक मैत्रीण होती. ती अभ्यास करताना टीव्हीवर, मोबाईलवर गाणे लावत असायची, चित्रपट लावत असे. तिच्या मते गाणे चालू असताना उत्तरे सुचतात, गणिते सोडवणे सोपे जाते, निबंध लिहिताना चांगल्या चांगल्या कल्पना सुचतात. शिवाय अभ्यास ही प्रक्रिया कंटाळवाणी वाटत नाही. तिच्या मते अभ्यास करताना किंवा एखादे कार्य करताना गाणे चालू असले तर आपल्या कामात आपले मन एकाग्र होत असते. यावरून प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते हे आपल्या लक्षात येते. व्याकरण म्हणून एक प्रश्न दिलेला आहे. त्यामध्ये तत्पुरुष समास याविषयीचा तो प्रश्न आहे. खालील तत्पुरुष समासातील सामासिक शब्दांचा विग्रहाचा अभ्यास करून त्यातील विभक्ती ओळखा. खाली एक तक्ता दिला आहे. त्यामध्ये सामासिक शब्द लिहून दिले आहेत. त्याचा विग्रह सुद्धा लिहून दिला आहे. आपल्याला त्याची विभक्ती लिहायची आहे. उत्तर पुढीलप्रमाणे. सामासिक शब्द आहे सभागृह. सभागृह या शब्दाचा विग्रह होतो सभेसाठी गृह. सभेसाठी गृह आणि या शब्दाची विभक्ती होते चतुर्थी. या शब्दाची विभक्ती होते चतुर्थी. दुसरा सामासिक शब्द आहे कलाकुशल. काय आहे? कलाकुशल. कलाकुशल या शब्दाचा विग्रह होतो कलेत कुशल. कलेत कुशल म्हणजे कलाकुशल आणि त्या शब्दाची विभक्ती होते सप्तमी. उत्तरात आपल्याला लिहायचं आहे सप्तमी. तिसरा सामासिक शब्द आहे ग्रंथालय. काय आहे? ग्रंथालय. ग्रंथालय या शब्दाचा विग्रह आहे ग्रंथाचे आलय. ग्रंथांचे आलय आणि या शब्दाची विभक्ती आहे षष्ठी. या शब्दाची ग्रंथाचे आलय किंवा ग्रंथालय या शब्दाची विभक्ती आहे षष्ठी. आता चौथा सामासिक शब्द आहे कष्टसाध्य. काय आहे? कष्टसाध्य. या शब्दाचा विग्रह आहे कष्टाने साध्य. कष्टाने साध्य आणि या शब्दाची विभक्ती आहे तृतीया. या शब्दाची विभक्ती लिहिता येते तृतीया. आता पाचवा शब्द आहे रोगमुक्त. रोगमुक्त या शब्दाचा विग्रह आहे रोगापासून मुक्त. रोगापासून मुक्त किंवा रोगमुक्त या शब्दाची विभक्ती आहे पंचमी. शब्दाची विभक्ती येते पंचमी. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या शब्दांच्या विभक्त्या लिहिता येतात, विभक्ती लिहिता येते. अशा प्रकारे आपण काळे केस या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.